दापोली तालुक्यातील साकुर्डे गावाचा सुपुत्र सुरेश जोशी यांनी जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर भारतीय व्हीलचेअर क्रिकेट संघात स्थान मिळवत आंतरराष्ट्रीय स्तरावर झेप घेतली आहे। भोपाळ येथे आयोजित उमंग आंतरराष्ट्रीय कप त्रिकोणीय मालिकेत सुरेशने आज भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत ऐतिहासिक पदार्पण केले। भारत, श्रीलंका आणि नेपाळ या देशांमध्ये होणाऱ्या या स्पर्धेत तो यष्टिरक्षक आणि फलंदाज अशी दुहेरी जबाबदारी सांभाळत आहे। गेली अनेक वर्षे पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय असणाऱ्या सुरेशने शारीरिक अपंगत्वावर मात करत हा पल्ला गाठला आहे। यापूर्वी काही तांत्रिक कारणांमुळे त्याचे पदार्पण लांबीवर पडले होते, मात्र आज भारतीय जर्सी घालून देशासाठी खेळण्याचे त्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे। कोकणातील भारतीय व्हीलचेअर क्रिकेट संघात स्थान मिळवणारा तो एकमेव खेळाडू ठरला आहे। सुरेशच्या या दैदिप्यमान यशामुळे साकुर्डे गावासह संपूर्ण दापोली तालुक्यात सध्या आनंदाचं वातावरण असून त्याच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे।